माझं नाव सारंग आहे. मी एक 22 वर्षाचा नौजवान असून शरीराने धडधाकट आहे. मी मुंबईला कॉलेजमध्ये शिकत आहे. मी तुम्हाला आज मुंबई ते गोवा या प्रवासाच्या दरम्यान माझ्या वाटेला नशिबानं आलेला एक अनुभव आपल्या सर्वांशी शेअर करणार आहे. मी माझ्या कॉलेजला सुट्टी असल्याने माझ्या गोव्यामध्ये राहणाऱ्या एका गर्लफ्रेंडला भेटायला माझ्या कारने मुंबईवरून गोव्याला जायचं ठरवलं. मी सकाळी माझ्या हुंडाई कारने गोव्याकडे निघालो. ती सकाळची वेळ होती. मी मोठ्या मजेत ड्रायव्हिंग करत आनंदाने प्रवास करत होतो. अधेमध्ये मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत फोनवर ब्लूटूथ स्पीकरवर लावून मी बोलत होतो. आतापर्यंत माझा प्रवास खूप छान सुरू होता. आता कोकण लागलं होतं. मी एका हॉटेलमध्ये थांबून लच्छेदार चिकन मसाला खाल्ला आणि मग थोडा वेळ आराम करून संध्याकाळच्या वेळेला परत प्रवासाला लागलो. तेव्हा 7 वाजत आले होते. काही अंतर समोर गेल्यावर मला कारमध्ये काही गडबड जाणवायला लागली. मी बराच पुढे आलो होतो आणि आजूबाजूला कोणते गॅरेज अथवा घर दिसत नव्हती. मी माझी धक्के खात असलेली कार तिथे समोर दामटली, पण शेवटी ती समोर जाऊन थांबली. मी आजूबाजूला बघितलं. समधीकडे सामसूम होतं. थोड्या अंतरावर मला एक फार्म हाऊस दिसले. तिथे दिवे लुकलुक करत होती. म्हणून मी काही मदत मिळते का म्हणून त्या फार्म हाऊस कडे जायला निघालो. माझ्या मोबाईल मध्ये सिग्नल नसल्याने मी कुणाशी संपर्क साधू शकत नव्हतो. मी त्या फार्म हाऊस मध्ये पोहोचलो आणि मग दरवाजाची बेल वाजवली. दरवाजा उघडला गेला. समोर एक पारशी आंटी होती. मी माझ्या बिघडलेल्या कार बद्दल सांगितलं. ती मला म्हणाली, डोंट वरी बेटा, ये आतमध्ये ये, मी तुला मदत करेल मेकॅनिकल शोधण्यासाठी. मी फोन लावते. तिने मला आत बसवलं. तिचं घर शांत शांत होतं. ती लगेच पाणी घेऊन आली आणि तिने माझ्याबद्दल चौकशी केली. मी तिला माझ्याबद्दल सर्व सांगितलं. मग मी विचारलं की घरी कोणी दिसत नाहीये. त्यावर ती म्हणाली, अरे माझे पती काही दिवस आधीच इराणला गेले आहेत. पुढच्या काही दिवसातच ते वापस येतील आणि माझ्या घरचे नोकर चाकर सुद्धा सणानिमित्त आपल्या गावी गेले आहेत. फक्त नाईटला एक चौकीदार येत असतो. तो येईल 10 वाजता. मी त्यांना स्माइल दिली. ते थंडीचे दिवस होते. त्या म्हणाल्या, कॉफी घेणार ना, असं म्हणून त्या कॉफी आणायला आतमध्ये गेल्या. ती पारशी स्त्री अतिशय गोड स्वभावाची वाटली. तिने गाऊन घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि तिची फिगर जबरदस्त दिसत होती. ती साधारण 28 वर्षाची असावी. मी तिच्या हॉलमध्ये अँटिक वस्तू बघत होतो. ती कॉफीचे कप घेऊन आली. आम्ही दोघे गप्पा मारायला लागलो. तिने मेकॅनिकलला फोन लावला. त्यानं तिला फोनवर सांगितले की ते उद्या सकाळी येणार आहे, कारण की तो बाहेर गावी आहे. तिने मला तिची समस्या सांगितली. मी थोडा काळजीत पडलो. त्यावर ती म्हणाली, टेन्शन नको घेऊ सारंग, रात्र झाली आहे. तू आज इथेच माझ्या घरी थांब आणि उद्या सकाळी मेकॅनिक आल्यावर तुझी कार दुरुस्त झाल्यावर वाटल्यास तू परत प्रवासाला जाऊ शकशील. मी त्यांचे आभार मानले आणि ती रात्र त्यांच्या घरीच घालवायची ठरवली. मग मी माझी कार कशीबशी चालू करून फार्म हाऊस मध्ये लावली. मग त्या पारशी आंटीने माझ्यासाठी स्पेशल मेनू म्हणून बर्फी बनवली. त्यांनी मला तोपर्यंत फ्रेश व्हायला सांगितले. मी त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन गरम पाण्याने आंघोळ केली. बाथरूम मध्ये मला त्यांच्या ब्रा आणि पॅन्टी लटकलेल्या दिसल्या. मी त्यांचा सुगंध घेतला. मला माझ्या गर्लफ्रेंडला धोका देऊन या पारशी आंटी सोबत मजा करायची खूप इच्छा जागृत झाली. मी आंघोळ करून टॉवेल लिपटून बाहेर आलो आणि मग आंटीने मला त्यांच्या मिस्टरचा नाईट गाऊन घालायला दिला. मी तो घातला आणि मग ती मला म्हणाली, सारंग चल आता आपण जेवण करू. मग आम्ही दोघेही किचन मध्ये डायनिंग टेबलला गेलो. तिने माझ्यासाठी जेवण वाढलं. अतिशय रुचकर असं तिची कुकिंग होती. जेवण करताना मी तिच्या कुकिंगची खूप तारीफ करत होतो. ती मला परत परत थँक्स म्हणत होती. तिने याच्या वाईनचे पॅक बनवले आणि मग आम्ही दोघांनी मिळून ती प्यायला लागलो. आमचं जेवण आटपल्यावर आम्ही थोडं त्यांच्या फार्म हाऊसच्या गच्चीवर फेरफटका मारायला गेलो. गप्पाच्या ओघात आता आम्ही खूप जवळ आलो होतो. थंडी असल्याने आम्ही एकमेकांच्या शरीराची उभे राहून चालत होतो. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होत होता. मग एके क्षणी ती आणि मी एकमेकाकडे बघत गप्पा मारत असताना तिने माझा चेहरा प्रेमाने धरला आणि माझ्या ओठावर त्याने चुंबन घेतले. मी तिच्या चुंबनाने खूप भारावून गेलो. मीही तिच्या केसावरून हात फिरवून तिचे गाल पकडले आणि तिच्या गुलाबी होठाला किस केले. ती मला येऊन चिटकली आणि मी तिच्या पाठीवर हात फिरवत गळ्यावर किस करायला लागलो. ती खूपच ठोकून घेण्यासाठी आतुर झाली होती. तिने माझा हात पकडला आणि ती मला आतमध्ये बेडरूम मध्ये घेऊन गेली. मी तिच्या आंब्यावर हात फिरवायला लागलो. तिने माझा नाईट गाऊन काढून टाकला
आता मी फक्त माझ्या बनियालवर आणि चड्डीवर होतो. माझा सोटा उघडाच होता. मी तिला तसेच बेडवर झोपवले आणि तिचा गाऊन वर केला. तिने जांभळ्या रंगाची बँटेन पॅन्टी घातली होती. मी तिच्या मांड्यावर किसिंग करत तिची पॅन्टी खाली गेली. त्याचबरोबर मी तिची फुगलेली चिमणी माझ्या नजरेस पडली. मी तिच्या चिमणीवर चुंबन केले आणि ती शहारली. ती माझ्या डोक्यावर हात फिरवायला लागली. मी तिच्या मांड्यावर हात ठेवून तिच्या जांघेत किस केले आणि जिभेने तिची फट उघडत तिचा दाना चोखत होतो. ती खूपच मोठ्याने चित्कारली. मी परत तिचा गाऊन वरती करत तिच्या डोक्यावरून काढून शहराच्या बाहेर केला आणि तिच्या भरामध्ये असलेले तिचे आंबे मी दाबायला लागलो. तिचे मोठे आंबे दाबताना मी तिचे मणके चोखत होतो. ती आणखी ठोकून घेण्यासाठी बेभान होऊ लागली. तिने मला स्वतःकडे ओढले आणि माझी बनियान आणि माझी चड्डी काढली. ती माझा सोटा हाताने हलवायला लागली होती. ती माझा सोटा चोखायला लागली आणि मी तिच्या मांड्यावरून हात फिरवत तिच्याकडून चोखायचा आनंद घेत होतो. बराच वेळ तिने माझा सोटा चोखल्यावर आणि मग ती मला म्हणाली, प्लीज ठोक ना मला, खूप दिवस झाले मला कोणी ठोकले नाही. ती असं म्हणताच तिच्या फटीवर मी सोटा घुसवला आणि हळूहळू आतमध्ये कोंबला. त्याचबरोबर ती चित्कारली. यस. तिच्या त्या आवाजाने मी बेभान झालो आणि मी तिची चिमणी काच ठोकायला लागलो. तिच्या नवऱ्याच्या बेडवर मी त्याच्या पारशा बायकोला पारशी चिमणी ठोकत होतो. मी जोरजोराने माझी कंबर जागेवर आपटत होतो. माझा सोटा पूर्णपणे तिच्या चिमणीत घालून आत बाहेर करत होतो. ती माझ्या मांडीवर हात फिरवत ठोकण्याचा आनंद घेत होती. काही वेळ तिला ठोकल्यावर ती डॉगी स्टाईल मध्ये झाली आणि मग मी तिची मागून पकडून तिला धक्के द्यायला लागलो. तिचे शरीर माझ्या शरीराच्या धक्क्याने पुढे मागे होत होते आणि तिचे मऊ मऊ आंबे मी एका हाताने दाबत होतो आणि ठोकण्याचा भरपूर आनंद घेत होतो. त्यानंतर मी खाली झोपलो आणि तिने माझे दोन्ही पाय माझ्या कमरेच्या दोन्ही बाजूला ठेवले आणि माझा सोटा ते झपटीत घुसवला आणि त्यावरती मागचा भाग हलवून ठोकून घ्यायला लागली. ती मोठ्या मोठ्याने झटके मारत होती आणि तिच्या त्या झटक्याने तिचे आंबे हालत होते. मी ते आंबे हाललेले हाताने धरून त्यांना कुस करत होतो. आता ती काही वेळातच गळणार होती कारण तिने खूप जोरजोरात झटके मारले होते. तिचेही गळणार होते आणि माझेही गळणार होते. तिने पूर्ण सोटा पूर्ण फटीमध्ये घालून घेतला आणि तिने सर्व पाणी माझ्या सोट्यावर सोडले. ती लगेच माझ्या अंगावर येऊन पडली. मी थरथरत होतो. ती मला म्हणाली, तू ठीक आहे ना सारंग? मी म्हणालो, मी ठीक आहे आंटी, तुम्ही खूप उत्साही झालता. ती म्हणाली, हो ना, आता तर पूर्ण रात्र बाकी आहे. मलाही पूर्ण रात्र तिला ठोकून घालवायची होती. मग आम्ही थोडा वेळ आराम केला आणि 1-2 पॅक घेतले. आता रात्रीचे 1 वाजले होते. आम्ही हॉलमध्ये आलो आणि तिथे रोमॅन्स करत तिथल्या मोठ्या सोफ्यावर मी तिला परत ठोकले. असे करत करत आम्ही रातभर कसाकस ठोकाठोकी केली. त्यानंतर आम्ही पहाटे झोपलो. त्यानंतर सकाळी आम्ही 10 वाजता उठलो होतो. आम्ही दोघेही फ्रेश झालो आणि मग तिने माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवला. ब्रेकफास्ट करून मी तिचा नंबर घेतला. तिने मेकॅनिकला कॉल लावला आणि काही वेळात तो आला आणि त्याने माझी कार दुरुस्त करून दिली. मग मी तिला थँक्स म्हणत मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला गोव्याकडे निघालो. कथा आवडली तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये.